मतदारांच्या मतदानासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा, तरुणांमध्ये असलेला अफाट उत्साह आणि विशेषतः सुशिक्षित मतदारांनी मतदानासाठी घेतलेला पुढाकार हे आजच्या मतदानाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। ठाणे शहरामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच आपलं मतदान करण्यासाठी नागरिकांच्या रांगा ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांवर लागल्याचं चित्र बघायला मिळालं। सकाळी मॉर्निंग वॉकला जातानाच येताना मतदान करून येऊ अशा प्रकारचा संकल्प घेऊन लोक घराच्या बाहेर मतदानासाठी पडल्याचं चित्र देखील बघायला मिळालं। विशेषतः नवतरुणांमध्ये जे पहिल्यांदा फर्स्ट वोटर होते त्यांच्यामध्ये तर मतदानाबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात कुतूहल असल्याचं चित्र बघायला मिळालं। आपण आपलं सरकार निवडू शकतो हा एक अनुभव आणि हा एक विचारच त्यांच्यासाठी प्रचंड उत्साहवर्धक असल्याचं चित्र देखील या निमित्ताने बघायला मिळालं। आज सकाळी तरुणांच्या रांगा या संपूर्ण मतदान केंद्राचं वैशिष्ट्य ठरत होतं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। एकीकडे तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत असताना दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांनी देखील मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आज सकाळी मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत होते। ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर वेगळी सोय केली असल्याकारणाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आजचं मतदान हे मोठ्या प्रमाणात सुसह्य ठरत असल्याचं चित्र बघायला मिळत होतं। मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे काही ठिकाणी मतदान हे संथ गतीने सुरू असल्याचं देखील बोललं जात होतं। त्यामुळे नागरिक आणि मतदान अधिकारी यांच्यामध्ये काही ठिकाणी खटके उडाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं। ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी आज सकाळी महिला वर्गाने देखील मोठ्या संख्येने मतदानासाठी सहभाग घेतला होता। महिलांसाठी देखील मतदानाच्या वेगळ्या रांगांची सोय करण्यात आल्याने महिलांना देखील पटापट मतदान करता येत होतं। मात्र असं जरी असलं तरी काही ठिकाणी मात्र मतदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागत असल्याचं बघायला मिळालं। विशेषतः ठाणे शहरातील उपवन परिसरातील गोविंदमनी या ठिकाणच्या मतदान केंद्रात तर अक्षरशः 2-2 तास मतदार रांगेत उभे असल्याचं चित्र बघायला मिळालं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अव्यवस्था देखील होती। या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये पंखे देखील नव्हते। निवडणूक आयोगाने पंख्यांची सोय केली नव्हती। एकीकडे AC दिसत होते, मात्र दुसरीकडे साधे पंखे देखील या ठिकाणी लागलं नसल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचं चित्र बघायला मिळत होतं। घामाच्या धारा लागलेल्या होत्या तरी मतदारांचा उत्साह मात्र किंचितही कमी झाला नसल्याचं चित्र आज बघायला मिळालं। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी, आंबे प्रेमींकडून। रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम। आजच संपर्क साधा।